पुणे शहराच्या मधोमध असलेली एक प्राचीन टेकडी जिचं नाव पार्वती टेकडी आहे। या टेकडीवरून तळजाईच्या जंगलामध्ये जाता येते। पुणे शहराच्या मध्यभागी असलेले तळजाई जंगल आणि पार्वती टेकडी याला पुणे शहरातील उंच उंच अशा इमारतींनी विळखा घातलेला आपल्याला दिसून येतो। पुणे शहर देखील अतिशय प्राचीन असून 8व्या शतकामध्ये राष्ट्रकूट राजवटीमध्ये पुणे शहराचं प्राचीन नाव पुण्यविषयक किंवा पुणक असे होते। पुणे शहराची प्राचीन वस्ती मुळा मुठा नदीच्या संगमावर वास्तव्यास आली। तेव्हा ही वस्ती पुणक किंवा पुण्यविषयी या नावाने ओळखली जाऊ लागली। सध्याच्या पुणे शहरात जंगली महाराज रोडवरील राष्ट्रकूट राजवटीमधील पाताळेश्वर लेण्या आपल्यास पाहाव्यास मिळतात। त्याचबरोबर पर्वती टेकडीवर देखील अशाच स्वरूपाची आपल्याला एक प्राचीन लेणी पाहाव्यास मिळते। ही देखील राष्ट्रकूट काळातीलच आहे। 13व्या व 14व्या शतकात या वस्तीला पुनवडी म्हणून असे ओळखले जाऊ लागले। कालांतराने हा भाग कसबे पुणे या नावाने ओळखला जाऊ लागला। 16व्या शतकात आदिलशहाच्या सेवेत असणारे शहाजी राजांकडे पुणे शहराची जहागिरी होती। 1642 साली राजमाता जिजाऊंनी बालशिवबांच्या करवी कसब्यामध्ये सोन्याचा नांगर फिरवला होता आणि कसबे पुणेचा विकास करण्यास प्रारंभ केला। ऐतिहासिक नोंदीवरून असे कळते की निजामशाहीच्या काळात या टेकडीवर देवी पार्वतीला समर्पित एक लहान मंदिर होते। या टेकडीवरील लहान मंदिर निजामाने पुरंदरे नावाच्या एका ब्राह्मणाला बक्षीस म्हणून दिले। मलिक अंबर आणि शहाजी राजांच्या काळात देखील पुरंदरे यांच्याकडेच या मंदिराची मालकी होती। मधल्या काळात मंदिराचे उत्पन्न पुरंदरे यांना बंद झाले होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी देवी पार्वतीचे मंदिराचे उत्पन्न पुन्हा एकदा पुरंदरे यास चालू करून दिले होते। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन अशा एका व्हिडिओमध्ये। आज आपण पुणे शहरातील पर्वती या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्याला वर पर्वतीला 103 पायऱ्या चढून वर जायला लागणार आहे। त्याच्या आधीच मला दम लागला आहे। आत्ताच जस्ट 10 पायऱ्या पण चढल्या नसतील, त्याच्या आधीच मी दमलो आहे आणि अजून मला 103 पायऱ्या वर चढायचे। सो गाईज, ह्या पर्वतीची 640 मीटर उंची आहे, 2100 फूट समुद्र सपाटीपासून 2100 फूट उंचीवर ही पर्वती आहे। मित्रांनो, आपल्याला वर नानासाहेब पेशव्यांचे स्मारक, देवदेवेश्वर मंदिर, पेशवे संग्रहालय आणि पर्वतीच्या पायथ्याला आपल्याला प्राचीन अशा लेण्या पाहाव्यास मिळतात। सो गाईज, आपण आता लवकर वर जाऊयात आणि वरचं सर्व परिसर पाहणार आहोत। सो गाईज, लेट्स गो। या टेकडीवरील पार्वती देवीच्या मंदिराची मनमोहक आणि रंजक कहाणी बाजीराव पेशव्यांच्या पत्नी काशीबाई यांच्यापासून सुरुवात होते। काशीबाई पायाच्या तीव्र अशा दुखण्यामुळे आजारी होत्या। बाजीराव पेशव्यांचे पुत्र नानासाहेब यांनी आपल्या आईच्या आजारपणावर खूप औषध उपचार केले होते। मित्रांनो, निम्म्या पायऱ्या चढून आलेलो आहोत। तर आपल्याला वर दिसतंय हे मंदिराचा भाग आहे। इथंच पेशवे संग्रहालय वगैरे बघायला मिळणार आहे। दमछाक करणाऱ्या पायऱ्या आहेत। पूर्वीच्या काळी आम्ही इथं व्यायामाला यायचो। एका दमात एक वेळा तर पर्वती चढायचो, परंतु आता तो काळ गेला आणि आता दम लागतो। हरकत नाही, पण तरीसुद्धा आम्ही जोश घेऊन आलेलो आहोत आणि त्याच जोशाने पर्वती चढणार आहोत। चला आता मित्रांनो, दुखणे लवकर बरे व्हावे म्हणून काशीबाईंनी पार्वती देवीकडे प्रार्थना केली होती आणि आश्चर्य म्हणजे या आजारातून काशीबाई पूर्णपणे बऱ्या झाल्या। आईचा आजार बरा झालेला पाहून नानासाहेब पेशव्यांनी या ठिकाणी भव्य मंदिर बांधण्याचा निर्धार केला। नानासाहेब पेशव्यांनी इसवी सन 1748 मध्ये या ठिकाणी मंदिराच्या पायाभरणीचा भव्य असा कार्यक्रम घेतला। एका वर्षाच्या आत म्हणजे 11 एप्रिल 1749 रोजी भव्य मंदिर या ठिकाणी उभे राहिले। श्री शंकर पार्वती भवानी माता मंदिराकडे या। हे मंदिर देवी पार्वती, श्री गणेश आणि देवादिदेव महादेव यास समर्पित आहे। मित्रांनो, आपण आता मंदिराच्या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत आणि
या ठिकाणावरून आपल्याला पुणे शहराचे विहंगम असे दृश्य दिसते. पण जर बघितलं 360 डिग्रीमध्ये पूर्ण पुणे शहर म्हटलं तरी आपल्याला दिसून येतं. ह्या बाजूला आपल्याला कानिपनाथाचे डोंगर देखील दिसून येतात. त्याचबरोबर इकडं दिघीपर्यंतचे डोंगर दिसून येतात. आळंदी दिघीपर्यंतचे डोंगर आपल्याला दिसून येतात. हा जो समोरचा जो डोंगर आहे तो आय थिंक समोरचे जे 2 डोंगर जे दिसतात ते आळंदी दिघीचे डोंगर दिसतात आपल्याला ते. सो गाईज संपूर्ण पुणे शहर जरी म्हणलं तरी आपल्याला या ठिकाणावरून दिसतं. समोरचा भाग हा बिबेवाडी हिल्स आहेत. या समोरचे जे डोंगर रांग आहे हे ते बिबेवाडी हिल्स दिसून येते आपल्याला. आणि या ठिकाणावरून पर्वतीचं दर्शन अतिशय सुंदर आपल्याला दिसून येतं. खाली जर बघितलं तर आपल्याला पर्वती पायथ्यावरनं निलायम थिएटरकडे जाणाऱ्या गाड्या दिसतात. इकडून हा जो निलायमचा ब्रिज आहे तुम्हाला दिसतो का नाही माहीत नाही मला. त्या बाजूला जर आलात तुम्हाला हा निलायमचा ब्रिज दिसून येईल. हा निलायमचा ब्रिज आहे. सो गाईज अतिशय सुंदर ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी आपल्या मातोश्री श्रीमंत काशीबाई पेशवे यांचा नवस पेटण्यासाठी पर्वतीवर त्यांनी सुंदर आणि भव्य असे श्री देवेश्वराचे मंदिर बांधले. मंदिराला भव्य असे प्रवेशद्वार असून दगडी पायऱ्यांनी आपण मंदिराच्या प्रांगणात जाऊन पोहोचतो. संपूर्ण बांधकाम हे दगडामध्ये केलेले दिसून येते. आपल्याला या ठिकाणी एक देवळी वजा दोन्हीकडे आपल्याला दिसून येतं. हा मंदिराचा मुख्य दरवाजा आहे आणि या प्रांगणामध्ये आपल्याला नंदी मंडप दिसून येतो. आणि आता आपण नंदी मंडप आहे. हा पेशवेकालीन मंदिर आहे. त्याचबरोबर तुम्ही जर असं बघितलं तर वर सुंदर असे बेगडंबारी टाईप बनवलेले आणि या 2 देवळ्यांमध्ये या बाजूला थोरले नानासाहेब पेशवे. थोरले नानासाहेब पेशवे यांचा जन्म 16 डिसेंबर 1721 आणि मृत्यू 23 जून 1761 रोजी झालेला आहे. त्याच बाजूला आपण या ठिकाणी थोरले बाजीराव पेशवे यांचा जन्म 18 ऑगस्ट 1700 रोजी झालेला आहे आणि मृत्यू 28 एप्रिल 1740 रोजी झालेला आहे. श्री देवेश्वर संस्थान पर्वती कोथरूड यांच्या माध्यमातून या ठिकाणी इथे फोटो लावलेले आहेत. सो गाईज आपल्याला ह्या ठिकाणी आपण ह्या बाजूला आलो तर आपल्याला इथे सूर्यनारायणाचे मंदिर बघायला मिळते. या बाजूला आलात तर तुम्ही आपल्याला सूर्यनारायण मंदिर सूर्यदेव नमो नमः. घोड्यांवर 7 घोड्यांच्या रथावर आरूढ असलेले सूर्यदेव आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. अतिशय सुंदर मूर्ती आहे. श्री सूर्यनारायण मंदिर पर्वतीवर आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर आपण आता त्या बाजूचे मंदिर बघणार आहोत. या इकडे या ठिकाणी आपल्याला श्री जनार्दन विष्णू मंदिर पाहायला मिळते. मित्रांनो आतमध्ये जनार्दन विष्णूची मूर्ती सुंदर मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता. सो गाइस
मित्रांनो, आपण आता देवदेवेश्वर मंदिराचे दर्शन घेणार आहोत, तर आतमध्ये येऊयात आपण. दगडी इथं गणेशपट्टी बघायला मिळते आपल्याला. आतमध्ये देवदेवेश्वराची मूर्ती आहे आणि महादेवाची पिंड आहे. पूर्णपणे दगडी बांधकाम आहे. मित्रांनो, आपण आता तसंच जर आपण मंदिराला प्रदक्षिणा मार्गावर आपल्याला या ठिकाणी गणपती मंदिर दिसून येते. मध्ये अशी संगमरवरी मूर्ती आहे गणपतीची, तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, इथं प्राजक्ताचा सडा पडलेला आहे, तुम्ही बघू शकता, सुंदर असा. तर मंदिराच्या बाहेर सुद्धा एक वृक्ष दिसतो आपल्याला, छानच आहे. ही पर्वताई व श्री भवानी मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. मंदिरात भवानी मातेचं, पर्वती मातेचं मंदिर आहे. पर्वती माता म्हणूनच आतमध्ये आपल्याला 3 मूर्त्या दिसून येतात. एक संगमरवरी आणि 2 काळ्या पाषाणातल्या आहेत. मित्रांनो, आपल्याला मंदिराच्या वर जाण्यासाठी या ठिकाणी रस्ता आहे, परंतु त्याला दरवाजा त्याला लॉक आहे, त्यामुळे वर जाता येणार नाही. परंतु इथली जर डिझाईन जर बघितली तर अतिशय सुंदर आहे. पेशवेकालीन हे सगळं स्ट्रक्चर आहे. नमो देव्यै महादेव्यै शिवाय सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणता स्मता. या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. मंदिराच्या प्रांगणामध्ये आपल्याला एक भुयार दिसते. खाली 1 रुपयाचे 50 पैशाचे नाणे टाकलेले दिसून येतात. आणि भुयार कुठे जाते माहीत नाही, परंतु भुयार दिसते आपल्याला या ठिकाणी. हा सदरेचा गणपती का? अरे थँक्यू. मित्रांनो, आपल्याला या मंदिरामध्ये मंदिराचे सेवेकरी भेटलेले आहेत. आपण त्यांच्याशी थोडीशी गप्पा गोष्टी करूयात. आजी, तुमचं नाव काय?
माझं नाव मुळे, शिला हेमंत मुळे. अच्छा, मंदिरात कधीपासून सेवेकरी आहात? 4 वर्ष, 2022. अच्छा, आणि मंदिराचे पुजाऱ्यांचं नाव काय आहे? पुजारी सगळे इथं वेगवेगळे आहेत. ते पुजाऱ्यांचं तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही संग्रहात जाऊन तुम्हाला A to Z माहिती मिळेल. मी फक्त इथली सेवेकरी आहे. तसे आहे दांडेकर गुरुजी आहेत, ग्यार गुरुजी आहेत, सगळे गुरुजी आहेत. पण ही माहिती तुम्हाला खाली मिळेल. संग्रहालय आहे ना संग्रहालयात तिथे. मिळेल. मी फक्त इथनं तुम्हाला शंकराची इथली माहिती देऊ शकते. ओके. आता हा जो समोर गणपती आहे, या गणपतीबद्दल आणि आतमध्ये देवेश्वराची जी मूर्ती आहे त्याची आम्हाला माहिती द्या. आतमध्ये जी शंकराची मूर्ती आहे ती सोन्या चांदीची आहे. आणि ती पूर्वीच्या म्हणजे आता त्याला पण बरेच वर्ष झाले. पूर्वी ही मूर्ती अशी होती. आणि तिथे आतमध्ये कोणाला एंट्री नाही आहे. फक्त गुरुजी, गुरव हेच जाऊ शकतात. आम्ही पण नाही. बाहेरचे पण भक्तजनांना आत जाता येत नाही. पूर्वीच्या काळीपासूनचं आहे. त्यामुळे जास्त कोणाला आत नाहीच. फक्त बरं. आणि इथं प्रदोषला अभिषेक होतो, सोमवारचा अभिषेक होतो, अभिषेक स्वीकारले जातात, इथं स्वीकारले जातात. खाली पावती पाडून अभिषेक स्वीकारले जातात. हे जे आहे चित्र आता तेच आतमध्ये सोन्या चांदीचं शंकराचं आहे. ती शंकराची मूर्ती चांदीची आहे. ओके. आणि गणपती सोन्याचा आहे. पार्वती सोन्याची आहे. शंकर, पार्वती, गणपती हे शंकराचं कुटुंब आहे. कार्तिकचं सगळे दर्शन घेत नाहीत म्हणून कार्तिक स्वामी खाली आहेत. बरोबर. ओके, धन्यवाद आजी, आणि प्रसाद दिल्याबद्दल सुद्धा धन्यवाद. मित्रांनो, आपण ही जी गणेशाची मूर्ती बघत आहोत ही पूर्णपणे संगमरवरी आहे आणि त्याच्यावर चांदीचा मुकुट आहे. ही मूर्ती श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी पर्वतीवरील देवेश्वराची प्राण प्रतिष्ठापना करताना पुण्य हवनाचे वेळी आरंभी नेहमीप्रमाणे सुपारी स्वरूप गणपतीचे आवाहन न करता ही गणपतीची प्रत्यक्ष मूर्ती स्थापन करून तिला आवाहन करण्यात आले. या गणपती सदरेतील गणपती असे म्हणतात. 1749 साली प्रत्यक्ष नानासाहेब पेशव्यांच्या हस्ते ह्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि तेव्हापासून मूळ मंदिरातील देवेश्वराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याआधी ह्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे. म्हणूनच याला सदरेतील गणपती असं म्हटलं जातं. मित्रांनो, आपल्याला देवेश्वर मंदिरातून खाली जाण्यासाठी एक जिना दिसतो. पूर्णपणे दगडामध्ये जिना आहे. आपण खाली जाऊन बघूयात. या. आपण इथं सुंदर अशा ठिकाणी येऊन पोचलेलो आहोत. हे छान असं इथं पपईचं झाड दिसतंय आपल्याला. हे पपईचं झाड आहे. त्याचबरोबर या ठिकाणी एक घर दिसतंय आणि ही फुलं किती छान आहेत बघा. कसली फुलं आहेत सांगता येत नाही मला. ॲक्च्युली मोठं झाड आहे. इथं केळीचं झाड दिसतंय आपल्याला. आणि असंच जर पुढं आलो आपण तर आपल्याला आपण खाली येतो. ॲक्च्युली खाली येतो आणि इकडे हे जे आतमध्ये ज्या इमारती आहेत त्या देवेश्वर संस्थांचं ऑफिस आहे ते. आय थिंक यस, श्री देवेश्वर संस्थांचं पर्वतीचं ऑफिस आहे आणि इथं सुंदर असं घर आहे. ते बघू शकतो आपण. सागवानी ह्याच्यात त्यांनी बांधलेलं आहे. इथं बैठक करून म्हणलं तरी चालेल. इथं सगळ्यांच्या चाव्या वगैरे दिसत आहेत. इथं कोणच व्यक्ती दिसत नाही आहे, परंतु सागवानी लाकडामधले दरवाजे आहेत, खिडक्या पण आहेत. या बाजूला बघू आपण. इकडे देखील इकडे देखील संस्थांच्याच इमारती आहेत, ऑफिस आणि बाकी सर्व काही आपल्याला दिसून येतं. आणि शेजारचं आय थिंक
शेजारी देखील एक मंदिर ह्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर आपल्याला पेशवे संग्रहालय हे असावं, पेशवे संग्रहालयाची इमारत असावी. मित्रांनो, आपलं जे चाफ्याचं झाड बघायचं होतं, ते चाफ्याचं झाड हे देवदेवेश्वर मंदिराच्या जे साईडला ट्रस्टचं ऑफिस आहे त्या ऑफिसच्या ठिकाणीच आहे. तर चला मी तुम्हाला ते झाड दाखवतो. 350 वर्ष जुनं असलेलं झाड आपण पाहणार आहोत. एक मेव साक्षीदार आपल्याला झाडाच्या स्वरूपात आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आणि खरंच इथं औदुंबराचं झाड आहे. दत्त दिगंबराची मूर्ती इथं फोटो लावलेला आहे. आणि ह्या बाजूला जर आलो आपण, ओ माय गॉड, ग्रेट. आणि हेच ते झाड जे 350 वर्ष जुनं आहे आणि ते आपण बघत आहोत. छान चाफ्याचं झाड आहे. भारी. झाडाला जास्त कुणी हात लावू नये म्हणून या ठिकाणी कंपाऊंड घातलेले. खाली पार आहे आणि तुम्ही जर बुंदा जर बघितला तर केवढा मोठा बुंदा आहे. हे चाफ्याचा झाडाचा बुंदा आहे आणि ह्याच्यावर आपल्याला खारुताई दिसत आहेत पळताना. 300-350 वर्ष जुनं झाड. ग्रेट. पेशव्यांच्या काळातला सजीव पुरावा जर आपल्याला काय माहिती असेल तर हे झाड आहे. आता हे झाड बोलू शकत नाही. जर झाड जर बोलत असतं तर त्यांनी खडानखडा माहिती आपल्याला त्या काळातली दिली असती आणि आपल्याला इतिहास असाच कळून गेला असता. पण काही हरकत नाही. तो जो अनुभव आहे आपण ह्याच्याकडे पाहून घेऊ शकतो. आपण 350 वर्ष जुन्या काळात जाऊ शकतो या झाडाला बघून. ग्रेट. छानच. मित्रांनो, हे देवदेवेश्वर मंदिराची तटबंदी आहे आणि तिथून आपण जिन्याने खाली आलो आणि जिन्याने खाली आल्यानंतर इथं आपल्याला संस्थांचं ऑफिस बघायला मिळालं. आणि आता आपण असंच इथून बाहेर जाणार आहोत. शेजारी मंदिर आहे, ते मंदिर बघणार आहोत. मंदिर बघितल्यानंतर आपण संग्रहालय बघणार आहोत. सो गाईज, लेट्स गो. मित्रांनो, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि देवदेवेश्वर मंदिराला लागूनच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आपण पाहत आहोत. आतमध्ये कैलासवासी श्री गणेश गोविंद मुदगल यांचा फोटो आहे आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती. मित्रांनो, या ठिकाणावरून पुणे शहराचा बिबेवाडी परिसराचं विहंगम दृश्य आपल्याला बघायला मिळतं. आता आपण वरून खाली आलेलो आहोत, त्यामुळे आपल्याला या ठिकाणावरून बिबेवाडीचाच परिसर समोरचा दिसतो. तुम्ही पाहू शकता या मोठ्या मोठ्या इमारती. आणि त्याचबरोबर आपण आता ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी आपल्याला श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांची मूर्ती पाहावयास मिळते. जन्म 6 डिसेंबर 1721 मावळ येथे झालेला आहे
आणि त्यांचा निर्वाण 23 जून 1761 पर्वती इथे झालेला आहे. यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण पेशवे घराण्याचे 9वे वंशज माननीय श्रीमंत डॉक्टर बेबी तथा उदयसिंह पेशवा व सौ जय मंगलराजे पेशवा यांच्या शुभ हस्ते रविवार दिनांक 22 मे 2024 रोजी करण्यात आले आहे. आणि विश्वस्त मंडळ श्री देवदेवेश्वर संस्थान पर्वती व कोथरूड पुणे. थोरले बाजीराव पेशवे, श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे. नानासाहेब पेशव्यांचं हे आहे. त्यांचा जन्म 6 डिसेंबर 1721 या साली झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्या मागेच आपल्याला पेशवे संग्रहालय बघायला मिळते. आणि आपण आता पेशवे संग्रहालयात जाणार आहोत. सो गाईज मित्रांनो, पेशवा म्युझियममध्ये आपण आता जाणार आहोत. आणि प्रत्येकी आपल्याला 20 रुपये शुल्क आहे. ते आता आपण दोघांचं शुल्क पे करून संग्रहालय बघणार आहोत. चला तर मित्रांनो. मित्रांनो, आता जस्ट आपण पेशवा म्युझियम बघितलेले, पेशवा संग्रहालय बघितलेले आणि आता आपण पर्वतीवरचा बाकीचा जो परिसर आहे तो बघणार आहोत. तर मित्रांनो, चला तर आपण हळूहळू पुढे जाऊन संपूर्ण पर्वतीवरील जे काही बघावयास आहे ते सर्व बघून घेऊयात. सो गाईज चलो. तर पर्वतीवर संग्रहालयाच्या बाजूने आपल्याला तिकडे जायला रस्ता आहे आणि या दोन्ही बाजूला आपल्याला तोफा बघायला मिळतात. ते आता मूर्तींमध्ये देखावे सादर केलेले आहेत. या बाजूला तुम्ही बघताल तर भाजे केव जे आहेत त्याचं ते भाजे केव, कैलास मंदिर. इसवी सन 1755 मध्ये नानासाहेब पेशव्यांनी या ठिकाणी वाडा बांधला होता. नानासाहेब पेशवे या ठिकाणी कायम वास्तव्यास असत. इसवी सन 1761च्या पानिपतच्या 3ऱ्या युद्धात खूप मराठे धारातीर्थी पडले होते. याच युद्धामध्ये नानासाहेबांचे चुलत भाऊ सदाशिवराव यांना वीरमरण आले. ही माहिती नानासाहेब पेशव्यांना या ठिकाणीच मिळाली होती. या गोष्टीचा तीव्र धक्का बसल्यामुळे नानासाहेब पेशव्यांचे देखील या ठिकाणी निधन झाले. पण इथं खरं वर्णन लिहिणं गरजेचं आहे. तर रिनोव्हेशनचं काम चालू आहे. मध्ये तुळशी वृंदावन आहे आणि आपण या बाजूला आलो की आपल्याला श्रीमंत बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवा यांचे चिरविश्रांती स्थान पाहावयास मिळते. म्हणजे या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे आणि निधन झाले ते शके 1683 ज्येष्ठ वद्य 6 इसवी 1761 जून 23 रोजी झाले. त्यांचे दहन नडगे मोडीचे पुलाच्या दक्षिणेस लकडी संभाजी पुलाजवळ झाले. तेथे त्यांचे स्मारक आहे आणि त्यांचे इथं समाधी आहे. चला तर मित्रांनो, आज जाऊन बघू. या ठिकाणी आपल्याला वर छत्रपती शाहू महाराज नानासाहेब पेशव्यांना पेशवाईचे वस्त्रे देतानाचे प्रसंगचित्र. वरचं बघितलं काय व्यक्तिचित्र. हा शनिवार वाडा आहे. या ठिकाणी शनिवार वाडा आहे. या बाजूला बघितलं तर पर्वती आहे आणि इथं वर जे चित्र दिसतंय आपल्याला, शाहू महाराजांनी नानासाहेब पेशव्यांना पेशवाईचे वस्त्रे देतानाचे प्रसंगचित्र आहे. ते आतमध्ये आलो की आपल्याला नानासाहेब पेशव्यांची समाधी पाहावयास मिळते. श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवा, श्रीमंत थोरले बाजीराव अपराजित योद्धा त्यांचं चित्र आहे. त्याचबरोबर चिमाजी आप्पा पेशवे
चिमाजी अप्पा पेशव्यांचे चित्र आहे. सदाशिवराव भाऊ पेशवे त्यांचं आहे. इकडं श्रीमंत थोरले माधवराव पेशवे, श्रीमंत नारायणराव पेशवे. या ठिकाणी बाजीराव पेशव्यांचं पोस्टाचं जे तिकीट आहे ते इथं लावण्यात आलेलं आहे. या ठिकाणी रघुनाथराव उर्फ राघोबा दादा पेशव्यांचं चित्र आहे. सवाई माधवराव पेशव्यांचं चित्र आहे. बाजीराव द्वितीय उर्फ रावबाजी पेशवे, धुंडीराज उर्फ नानासाहेब पेशवे. आणि इथं श्रीमंत नानासाहेब पेशवे यांची जन्मकुंडली दिलेली आहे. या ठिकाणी आपल्याला त्या पेशवेकालीन नकाशा बघायला मिळतो. हे इथं अटक आहे, इथं दिल्ली आहे आणि मराठ्यांचे साम्राज्य आहे. हे बडोदरा आहे, इकडं बंगाल कलकत्ता आहे. हे निजामशाही होती. इथं टिपू सुलतानचं राज्य होतं, म्हैसूर राज्य. आणि आपलं मराठा साम्राज्य हे सातारा, नागपूर, बडोदरा, इंदोर, ग्वाल्हेर, झाशी, दिल्ली आणि अटकेपार आपण झेंडे रोवले होते. इथपर्यंत आपला मराठा साम्राज्याचा विस्तार होता. 1795 सवाई माधवराव पेशवे यांच्या कालखंडात हा विस्तार केलेला होता. आणि इंग्रजात फक्त शेवटी मद्रासपुरतेच उरले होते. या ठिकाणी आपल्याला शमशेर बहादर कृष्णसिंह याचा फोटो पाहायला मिळतो. मातृभूमीसाठी बलिदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात योद्ध्यांना श्री देवदेवेश्वर संस्थान विनम्र अभिवादन करत आहे. अच्छा, 1761च्या पानिपत युद्धात धारातीर्थी पडलेल्या नामी सरदारांची तपशीलवार नावे या ठिकाणी दिलेली आहेत. अरे वा, क्या बात आहे. श्रीमंत विश्वासराव पेशवा, सदाशिवराव पेशवा, श्रीमंत शमशेर बहादर 1761च्या पानिपत युद्धात धारातीर्थी पडले. आणि त्यांच्याबरोबर कोण कोण धारातीर्थी पडले आहेत तर इथं सगळ्यांची नावं दिलेली आहेत. महत्त्वाची नावे: मेहेंदळे, शिंदे, गारदी, पवार, बुंदेले, जाधव, गंदे, भापकर, पायगुडे, दाभोळकर, पटवर्धन. सो मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 1761च्या पानिपत युद्धात धारातीर्थी पडलेल्या नामी सरदारांची तपशीलवार नावे या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर इथे आतमध्ये कार्तिक स्वामींचं मंदिर आहे. आपण ते मंदिर आता पाहणार आहोत. मंदिराला तटबंदी आहे, वीट बांधकाम आहे. बांधकाम जुनंच आहे, पेशवेकालीन बांधकाम आहे. त्याच्यामध्ये आता फक्त कलर थोडाफार मंदिराला दिला गेलेला आहे. मंदिराचा कळस तर अतिशय सुबक आहे, सुंदर आहे. आणि कार्तिक स्वामींचं मंदिर फक्त हे पुरुषांसाठी दर्शनासाठी उपलब्ध आहे, स्त्रियांना वर्ज्य आहे. आपण घेऊ शकतो दर्शन. सो मित्रांनो, कार्तिक स्वामींचं आपण दर्शनास आलेलो आहोत. प्रभू कार्तिक स्वामी महाराज की जय हो. मित्रांनो, आपण आता कार्तिक स्वामी मंदिराच्या शेजारी असलेले एक छोटं मंदिर आहे. पूर्वी आता या ठिकाणी आहे ना ओमकार चालायचा. योगामध्ये ओमकार, इथं जोरजोरात ओमकाराचा इथं आपल्याला आवाज यायचा. परंतु आज हे अडगळीस झालेलं आहे. अडगळीस पूर्वी इथं आतमध्ये ओमकार केला जायचा, आता ते पार अडगळीस आलेलं आहे. आता इथं खूप डेव्हलपमेंट होत आहे पर्वतीवर. आणि हे आता हे जे बघतो आपण, बाजीराव पेशव्यांची घोड्यावर स्वार असलेले, हातात भाला असलेले जे स्टॅच्यू आहे तो अतिशय सुंदर आहे. तो आत्ता एवढ्यातच बसवलेला आहे. साधारण तरी 2023ला बसवलं आहे. 7 सप्टेंबर 2023ला याचं उद्घाटन झालेलं आहे.
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ज्यांचा जन्म 18 ऑगस्ट 1700 मध्ये झालेला आहे, मृत्यू 28 एप्रिल 1740 रोजी झाले. अतिशय सुंदर आहे. आधी मागं एक मंदिर आहे, आपण ते आता मंदिर बघणार आहोत. चला. मित्रांनो, आपण आता विष्णुनारायण मंदिराच्या फ्रंटला आहोत आणि आपल्याला या ठिकाणी नवीन बांधकाम पाहायला मिळते. आणि हे बांधकाम कशाचं आहे माहीत नाही मला, परंतु जर आपण या ठिकाणी जर बघितलं तर इथं आपलं बसण्याची व्यवस्था असेल, काही कार्यक्रम असेल तर सिटिंग अरेंजमेंट या ठिकाणी आपल्याला दिसून येते. सो आपण आता विष्णुनारायण मंदिरात जाणार आहोत. चला. पावसाचं वातावरण जरा आज नाही आहे, ऊन पडलेलं आहे. आणि आता आपण मंदिराकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे. सो गाईज चला. खूपच सुंदर मंदिर आहे, जुनं मंदिर आहे. नानासाहेब पेशव्यांनी मंदिराचं बांधकाम केलेलं आहे, स्थापना केलेली आहे. आपल्याला जुनं बांधकाम या बाजूला बघायला मिळतं. हे जुनं तटबंदी आहे किंवा त्यावेळेस काय बांधकाम असेल ते असेल. हे तर सगळं गवत वाढलेलं आहे. आणि मंदिरात जाण्यापूर्वी आपण इथं आपल्या चप्पला इथे बाहेर काढूयात. या ठिकाणी आपल्याला विष्णुनारायण मंदिरासमोर एक छोटं मंदिर आहे. मित्रांनो, आपण विष्णुनारायण मंदिराच्या समोर आहोत आणि इथे आपल्याला विष्णूचे वाहन गरुडाची मूर्ती पाहाव्यास मिळते. गरुडाला 4 हात आहेत आणि त्याच्या हातामध्ये भरपूर काही दिसते. नाग पण दिसत आहेत. संगमरवरीमध्ये ही मूर्ती आहे आणि आपण आता विष्णुनारायणाची मूर्ती पाहणार आहोत, दर्शन घेणार आहोत. सो गाईज या दर्शन घेऊ. वा, खूपच सुंदर मूर्ती आहे, अप्रतिम मूर्ती आहे. काळ्या पाषाणातली मूर्ती आपल्याला बघायला मिळते आणि वर मेघडंबरी आहे, प्लस काळ्या पाषाणात वस्त्र परिधान केलेले आहेत, हार घातलेले आहे. खूप छान मूर्ती आहे, सुंदर. मित्रांनो, आपण आता मंदिराला प्रदक्षिणा घालत आहोत. मंदिराची प्रदक्षिणा आता आपण पूर्ण करत आहोत. सुंदर असे दर्शन झाले आपले. पर्वतीच्या मागचा भाग आपल्याला या ठिकाणावरून बघायला मिळतो. पुणे शहर तर इतकं गजबजलेलं आहे, नुसत्या इमारतीच आपल्याला दिसतात. पण आता मंदिराच्या मागची बाजू बघणार आहोत आणि या ठिकाणावरूनच आपल्याला तळजाईला पण जाता येते. सो मित्रांनो, हा जो परिसर बघताय तुम्ही, हा परिसर सिंहगड रोडचा असावा. आय थिंक सिंहगड रोड मला इथून दिसत नाही. हां, सिंहगड रोडच. तुम्ही जे बघताय ते स्वामी समर्थांचा जो मठ आहे तो आहे. स्वामी समर्थांचा सारसबागेच्या जवळील स्वामी समर्थांचा मठ दिसतो, आय थिंक सो.
संपूर्ण पुणे शहर या ठिकाणावरून आपल्याला पाहायला मिळते. नमस्कार मित्रांनो, संपूर्ण पर्वती आपण फिरलेलो आहोत आणि प्रत्येक कोणा पर्वतीवरचं बघितलं आहे, प्रत्येक मंदिर बघितलेलं आहे. अतिशय सुंदर पर्वतीवरची मंदिरं आणि इथलं संग्रहालय आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि खरंच सुंदर आहे. सो गाईज, मी आवर्जून तुम्हाला विनंती करेल, आवर्जून पर्वतीवर वेळ काढून या. नुसतं व्यायामाला येऊ नका, कारण प्रत्येकजण इथं व्यायामाला येत असतो. तो पर्वतीवर आल्यावर इथले जुनं चाफ्याचं झाड बघितलं आत्ता मगाशी, खरंच खूप भारी वाटलं. अप्रतिम असं झाड आहे. 350 वर्ष जुनं झाड आहे ते, 350 वर्षाचं जुनं झाड. सो मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असल्यास लाईक करा आणि आवर्जून कॉमेंट करा. तुम्ही कॉमेंट बिलकुल करत नाही. कॉमेंट करून सांगा, आम्हाला प्रोत्साहन मिळेल त्यातनं. आमचा व्हिडिओ चांगला झाला असेल किंवा आम्हाला काही सूचना सुचवायच्या असतील तर त्यासाठी तुम्ही कॉमेंट करा. आणि त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवर प्रथम आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.